Good morning, dear students of TYBA Old Compulsory AEC. I, Professor Santosh Kumar Patil, heartily welcome you on my YouTube channel SM Academy, online teaching learning platform of learning language and literature. विद्यार्थी मित्रो, आपण ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय नियमित सुरू झालेले असून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे रेग्युलर क्लासेस होत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सगळा सिलेबस हा पूर्ण केलेला आहे. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव शासनाचा आणि विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे जे विद्यार्थी महाविद्यालयात हजर राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण ऑनलाईनसुद्धा शिक्षण व्यवस्था मोड सुरू केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून SM अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण सगळ्या सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स नियमितपणे अपलोड करत असतो. विद्यार्थी मित्रो, याच्या मागच्या लेक्चर्समध्ये आपण लेटर रायटिंग, रिटन कम्युनिकेशन, स्टेप्स ऑफ लेटर रायटिंग, टाइप्स ऑफ लेटर रायटिंग, स्पेसिमन ऑफ लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर रायटिंग, इनफॉर्मल लेटर रायटिंग, सेमी फॉर्मल, सेमी इनफॉर्मल, आपली जॉब ॲप्लिकेशन या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये शिकलेलो आहोत आणि त्याचा व्हिडिओ हा अपलोड केलेलाच आहे SM अकॅडमीवर. जे विद्यार्थी वर्गात येऊ शकले नसतील त्यांनी तो व्हिडिओ पाहिला तरी चालेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्याला अभ्यासक्रमाला असलेला पुढचा टॉपिक शिकणार आहोत, दॅट इज नोटीस, अजेंडा अँड मिनिट्स ऑफ मीटिंग. देअरफॉर हे युनिट जे आहे याच्यातला हा जो सेक्शन आहे हा आपण 3 लेक्चरमध्ये डिवाईड करू, जेणेकरून व्हिडिओची लेंथ मोठी होणार नाही आणि तुम्हाला डाउनलोड वगैरे समस्या निर्माण होणार नाही. पहिलं लेक्चर आपण नोटीसवर घेऊ, दुसरं अजेंड्यावर घेऊ आणि तिसरं मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये घेऊ. नोटीस तुम्हाला माहिती असेल एखाद्या पूर्वसूचना, अजेंडा म्हणजे विषयपत्रिका आणि मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणजे कार्यवृत्त झालं काय त्या मीटिंगमध्ये. तर आपण ह्या लेक्चर्समध्ये आपण नोटीसबद्दल शिकणार आहोत. सो वी विल लर्न अबाउट नोटीस. सी व्हॉट इज नोटीस. A notice is a written or printed announcement. नोटीस ही लेखित स्वरूपामध्ये एक अनाउन्समेंट असते, घोषणा असते की अशा विषयासाठी आपली महत्त्वाची बैठक इतक्या वाजता ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे नोटीससाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की द टार्गेटेड ऑडियन्स म्हटलं तरी चालेल किंवा टार्गेटेड ग्रुप कुणासाठी ती नोटीस इश्यू केली आहे ती. डेट महत्त्वाची असते, टाईम महत्त्वाचा असतो आणि प्लेस. इट इज रिटन इन ऑर्डर. ती शक्यतो नोटीस ही लेखीच असली पाहिजे. काही ठराविक किंवा एक्सेप्शनल केसेसमध्ये, अपवादात्मक केसेसमध्ये ओरल पण नोटीस चालू शकते, पण जनरली इट शुड बी इन अ रिटन फॉर्म. इट इज रिटन इन ऑर्डर टू, कशासाठी केलेले असते, टू इन्फॉर्म अ लार्ज नंबर ऑफ पीपल. खूप मोठ्या लोकांना पूर्वसूचना मिळावी म्हणून दिलेली लेखी सूचना असते. समथिंग दॅट हॅज हॅपन ऑर इज अबाउट टू हॅपन. नोटीस 2 गोष्टीसाठी असते. एक, पुढे काय होणार आहे त्याची दिलेली पूर्वसूचना किंवा काय घडून गेलेलं आहे त्याची सूचना. इट इज जस्ट अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन. नोटीस ही एक माहितीचा भाग आहे. इव्हेंट, इन्फॉर्मेशन टू बी डिलिव्हर टू द टार्गेटेड ऑडियन्स. मी पहिल्यांदाच म्हटलं एक टार्गेटेड ऑडियन्ससाठी. टार्गेटेड म्हणजे काय, कुणासाठी नोटीस आहे दॅट इज ऑलरेडी फिक्स, फर्म, डिसाइडेड, त्यांच्यासाठी ती इश्यू केली जाते. इट इज नॉर्मली अबाउट ॲन अपकमिंग इव्हेंट. नोटीस ही शक्यतो येणाऱ्या एखाद्या घटनेसाठी, एखाद्या मीटिंगसाठी दिलेली पूर्वसूचना असते. मीटिंग इव्हेंटची पूर्वसूचना असते, म्हणजे एखादा प्रसंगाची पूर्वसूचना असते, बैठकीची पूर्वसूचना असते, इन्फॉर्मेशन माहितीची असते, कॉम्पिटिशन एखाद्या स्पर्धेची असते. इट इज जनरली रिटन इन अ फॉर्मल टोन. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला तयार होऊ शकतो. नोटीस इज रिटन इन व्हॉट टोन. नोटीसचा टोन कसा असतो, कोणत्या टोनमध्ये लिहिली जाते, तर करेक्ट आन्सर इज फॉर्मल टोन. नोटीस ऑलवेज गिव्स फॅक्च्युअल अँड टू द पॉईंट इन्फॉर्मेशन. नोटीस कशाविषयी आहे त्याची वस्तुस्थितीजन्य माहिती देते, फॅक्च्युअल अँड टू द पॉईंट. इट इज रिटन इन सिम्पल अँड फॉर्मल लँग्वेज. पहा तिथं बोल्ड केलेलं आहे. नोटीस इज
ऑलवेज रिटन इन अ सिम्पल अँड फॉर्मल लँग्वेज. त्याच्यामध्ये काही डिटेल्स कायद्याचे सेक्शन्स कलम वगैरे टाकण्याची गरज नसते. दॅट इज द पार्ट ऑफ डिस्कशन अँड मिनिट्स ऑफ मीटिंग. ते आपण नंतर शिकणार आहोत. अँड नॉट इन फिगरेटिव्ह ऑर फ्लॉवरी वर्ड्स. त्याच्यामध्ये फिगरेटिव्ह म्हणजे अलंकारिक शब्द किंवा मोठे मोठे शब्द अशांची गरज नसते. नोटिसेस आर रिटन ऑन डिस्प्ले बोर्ड्स. नोटीस हे शक्यतो डिस्प्ले बोर्डवर लिहिले जातात. ऑर सर्क्युलेटेड इन क्लासरूम. वर्गात दिली जाते. स्कूल्स शाळेत दिली जाते. कॉलेजेस महाविद्यालयात दिली जाते. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स काही संस्था असतात त्यांना दिली जाते. ऑर ॲट पब्लिक प्लेसेस. किंवा कधी कधी जर ती इफ इट इज मीन फॉर द पब्लिक देन इट इज पेस्टेड ऑर फिक्स ऑन द पब्लिक प्लेसेस ऑल्सो. दे आर प्रिपेअर्ड अबाउट ॲडव्हर्टायजेस इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय काय सगळ्या सूचना दिलेल्या असतात. इन्फॉर्मेशन अँड वॉर्निंग या सगळ्या गोष्टी त्या नोटीसमध्ये असतात. नोटिसेस आर डिस्प्लेड ॲट पब्लिक प्लेसेस सच ॲज गव्हर्मेंट ऑफिसेस. कुठं कुठं असतात नोटिसेस? गव्हर्मेंट ऑफिसेस, रेल्वे स्टेशन्स. रेल्वे स्टेशनला असते काय असते? बेवारस वस्तूंना हात लावू नका, असले तर काय करा. बस स्टँड, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी अशा विविध ठिकाणी विविध प्रकारच्या नोटिसेस पूर्वसूचना ह्या दिल्या जातात. सो तुम्हाला थोडक्यामध्ये व्हॉट इज नोटीस हे लक्षात आलं असेल. फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोटीस. नाव हिअर देर आर 7 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोटीस. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, फीचर्स. नोटीसची साधारणतः 7 महत्त्वाची वैशिष्ट्य इथे सांगितलेली आहेत. पहिलं, इट शूड बी. ती कशी असली पाहिजे? ॲक्युरेट. ॲक्युरेट काय सांगायचं ते स्पष्ट असलं पाहिजे. क्लिअर, कॉन्शियस, छोटी अँड डिसिजिव्ह, निर्णयात्मक असली पाहिजे. म्हणजे इट मस्ट बी ॲक्युरेट, क्लिअर, कॉन्शियस अँड डिसिसिव्ह. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, इट हॅज करेक्टेड अनॲम्बिग्युअस. अनॲम्बिग्युअस म्हणजे संदिग्धता नसलेली. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य अँड पोलाईट म्हणजे विनम्र भाषा. सो द नोटीस मस्ट कंटेन अनॲम्बिग्युअस, करेक्टेड, ॲप्रोप्रिएट अँड पोलाईट लँग्वेज. नेक्स्ट, इट इज रिटन इन शॉर्ट वर्ड अँड सेंटेन्सेस. नाहीतर जो ठराव होणार आहे किंवा जे विषय आहेत मीटिंगचे त्याच्यापेक्षा मीटिंगच नोटीस मोठी असं होता कामा नये. म्हणून इट इज रिटन इन शॉर्ट वर्ड्स अँड सेंटेन्सेस. अ नोटीस हॅज ॲन ॲट्रॅक्टिव्ह लेआउट. कधीकधी ती अशा आहे का लोकांना आकर्षक पद्धतीने लवकर त्यांचं ध्यान आकर्षिलं जावं म्हणून पण एक लेआउटमध्ये तयार केली जाते. नेक्स्ट, देर इज सेपरेट पॅराग्राफ फॉर इच सेपरेट आयडिया. जर अनेक गोष्टींसाठी नोटीस असेल तर प्रत्येक आयडियासाठी सेपरेट पॅरेग्राफ असतो. अँड देर इज नंबरिंग ऑफ पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफला नंबरिंग असली पाहिजे फॉर बेटर अंडरस्टँडिंग टू द रीडर. कशासाठी? रीडरला चटकन आणि चांगलं लक्षात यावं म्हणून. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोटीस इज इट इज अपीलिंग. ती लोकांना आव्हानात्मक किंवा साद घालणारी असली पाहिजे. अंडरस्टँडेबल, समजली पण पाहिजे. अँड कन्व्हिन्सिंग म्हणजे त्यांना ती पटण्याजोगी असली पाहिजे. द मेसेज ऑफ नोटीस मे बी गिवन इन बॉक्स. आणि नोटीसचा जो महत्त्वाचा मेसेज आहे तो असा बॉक्समध्ये लिहिला गेला पाहिजे. सो डिअर फ्रेंड, दीज आर दी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोटीस. अपार्ट फ्रॉम द अबोव की पॉईंट्स, वरून सांगितलेल्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रकार याच्या व्यतिरिक्त देर आर सम इसेन्शियल रायटिंग ऑर ड्राफ्टिंग गाईडलाईन्स फॉर ॲन ऑफिशियल नोटीस. एखादी ऑफिशियल नोटीस असेल, कार्यालयीन नोटीस असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा ठरवलेला एक पॅटर्न आहे. काय आहे? जस्ट सी इट. गाईडलाईन म्हणूया आपण त्याला, दिशादर्शक सूचना. फर्स्ट, नोटीस शूड हॅव हेडिंग अँड सब हेडिंग. नोटीसला कोणत्याही परिस्थितीमध्ये हेडिंग असलं पाहिजे. कशा संदर्भातली नोटीस आहे ती. नेक्स्ट, नोटीस बिईंग ॲन ऑफिशियल पीस ऑफ इन्फॉर्मेशन. तो कार्यालयीन पत्रव्यवहाराचा भाग असल्या कारणामुळे इंटिमिडिंग रीडर्स द इव्हेंट, ॲक्शन, वॉर्निंग शूल बी साईन बाय द कन्सर्न पर्सन. ती नोटीस ज्याने काढलेली आहे त्याचं किमान त्याच्यावर हस्ताक्षर साईन असली पाहिजे किंवा नाव तरी असलं पाहिजे. नाहीतर कोणी पण काही पण नोटीस लावून दिली.
प्रेसिडेंट, चेअरपर्सन, सेक्रेटरी, प्रिन्सिपल इन चार्ज ऑफ द कन्सर्न डिपार्टमेंट, त्याचं नावासहित स्वाक्षरी नोटीसवर असलीच पाहिजे. नेक्स्ट, डेट अँड रेफरन्स शुड बी मेन्शन ॲट द बिगिनिंग ऑफ द बॉटम ऑफ द ड्राफ्ट. त्या नोटीसला तारीख असली पाहिजे आणि कशाचा संदर्भ आहे तो पण असला पाहिजे. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, द लँग्वेज स्टाईल ऑफ नोटिसेस शुड बी सिम्पल, साध्या भाषेत असली पाहिजे. फॉर्मल, औपचारिक असली पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड, लगेच समजण्याजोगी असली पाहिजे. अँड इझी टू अंडरस्टँड द रीडर्स. A notice should be free from any vague, संदिग्ध, ambiguous, unclear content. लोक वाचून गोंधळात पडतील. द पीपल गेट कन्फ्यूज मोर, अशा पद्धतीचा नोटीसचा कंटेंट नसला पाहिजे. आता नेक्स्ट पाहूया, टाईप्स ऑफ नोटिसेस. एव्हरी इन्स्टिट्यूशन और ऑर्गनायझेशन often communicates its official message to the stakeholders through a piece of documentary information, mostly in the type and written form. There are certain type of notices. प्रत्येक संस्था, प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक एखादा फर्म आपल्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा आपल्या स्टेक होल्डरसाठी, जे लाभार्थी घटक आहेत त्यांच्यासाठी लिखित स्वरूपामध्ये वेळोवेळी नोटीस काढत असते. त्या शक्यतो टाईप्ड किंवा रिटनमध्ये असतात. देर आर सर्टन टाईप ऑफ नोटिसेस. आता इथे नोटिसीचे प्रकार दिलेले आहेत, ते पाहूया आपण. 5 प्रकार इथं दिलेले आहेत. स्कूल, कॉलेज, सोसायटी नोटिसेस. स्कूलमध्ये नोटीस असते स्टुडंटसाठी, टुमॉरो देर इज अ हॉलिडे, इन द नेक्स्ट वीक देर इज अ एक्झाम, ह्या नोटिसेस असतात ना. सोसायटी नोटिसेस, तुम्ही जर एखाद्या सोसायटीमध्ये राहत असाल तर पाणी येणार आहे, नाही येणार आहे, इलेक्ट्रिक पुरवठा खंडित झाला, नाही खंडित करता, काय जे असेल ते त्याच्या नोटिसेस असतात. पॅरेंट्ससाठी नोटीस असतात स्कूलच्या. ॲल्मेनाय म्हणजे माझी विद्यार्थी, त्यांच्यासाठी असतात. अँड अदर स्टेक होल्डर्स, आणि दुसरे जे काही त्याच्यातले हितचिंतक घटक आहेत त्यांच्यासाठी नोटिसेस काढल्या जातात. नाऊ द नेक्स्ट, कंपनी और इंडस्ट्री नोटिसेस. पहिल्या झाली ही दुसरी नोटीस असते, कंपनी किंवा इंडस्ट्रीमध्ये दिली जाणारी नोटीस. कशासाठी? टू द एम्प्लॉईज, स्टेक होल्डर्स अँड मॅनेजमेंट, यांना ती नोटीस दिली जाते. कधी कधी जर सपोज देर इज अ स्ट्राईक अँड द मॅनेजमेंट वॉन्ट टू क्लोज द युनिट, तर त्याला नोटीस दिली जाते. थर्ड, लिगल नोटिसेस टू द पीपल कन्सर्न विथ लिगल मॅटर्स. जेव्हा काही प्रश्नांमध्ये कायद्याचा संबंध येतो, लिगल इन्व्हॉल्वमेंट असते, तेव्हा कायदेशीर नोटीस दिली जाते. टेंडर नोटिसेस. टेंडर नोटिसेस म्हणजे निविद्याच्या सुद्धा नोटीस दिली. निविदा म्हणजे एखाद्या कामाची निविदा जी काढतो त्याला टेंडर नोटिसेस म्हणतात. टू इन्व्हाइट द टेंडर्स, कोटेशन्स रिलेटेड टू वर्क. आमकं काम करायचं आहे त्याच्यासाठी निविदा मागण्यासाठी पण नोटीस दिली जाते. अँड द लास्ट वन, न्यूजपेपर नोटिसेस. वर्तमानपत्रात पण नोटीस दिल्या जातात. फॉर ऑफिशियल अँड बिझनेस पर्पज टू द पीपल इन सोसायटी. समाजातल्या सगळ्या लोकांना कळावं म्हणून सुद्धा नोटीस दिल्या जातात, तर त्या वर्तमानपत्रात असतात. तर साधारणतः अशा पद्धतीच्या 5 नोटिसेस असतात. नाऊ एक्झाम्पल्स ऑफ नोटिसेस. आता पहा इथे पुढे अनेक एक्झाम्पल दिलेले आहेत, ते आपण थोडक्यात पाहूया. स्कूल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन ओपन फॉर 9 to 12 क्लासेस फॉर द ॲकॅडमिक इयर 2020-21. कुणी दिली नोटीस? स्वामी विवेकानंद सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल पुण्याने. कशा संदर्भात दिलेली आहे? 9वी ते 12वीपर्यंतच्या वर्गासाठी 2020-21ला प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, प्रवेश देणे सुरू आहे. मग पुढे म्हटलं आहे त्यांनी काय म्हणायचं आहे. मी एक सॅम्पल वाचून दाखवतो, पुढचे काही वाचून दाखवणार नाही. याचं टेक्स्ट ऑलरेडी आपण व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या ना. द ॲडमिशन प्रोसेस फॉर क्लासेस 9 to 12 फॉर द ॲकॅडमिक इयर 2021, 1920-21साठी इयत्ता 9वी ते 12वीचे प्रवेश हॅज स्टार्टेड फ्रॉम 1 जुलै 2020. 1 जुलै 2020पासून प्रवेश सुरू झालेले आहेत. द स्टुडंट इंटरेस्टेड टू टेक ॲडमिशन शुड फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल ऑन द स्कूल वेबसाईट. तिथं वेबसाईटचं नाव दिलेलं आहे, त्याच्यावर ज्याला प्रवेश घ्यायचा असेल त्याने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. काइंडली सबमिट द डिटेल्स, आणि त्याचे डिटेल्स 31 जुलै 20पर्यंत द्या. बाजूला डेट दिलेली आहे, इकडे बाजूला साईन दिली आहे. व्हेरी शॉर्ट नोटीस. ओके. दुसरं पहा, ॲन्युअल सोशल गॅदरिंगची नोटीस आहे, कॉलेजने काढलेली. कशा पद्धतीने आहे? नाऊ डिअर स्टुडंट, सी द नेक्स्ट. डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश PhD व्हायवा होस. PhDचा एक शेवटी
डिफेन्स वायवावोस असतो त्याची नोटीस आहे. यू कॅन सी देअर. खानदेश मंडल हाऊसिंग सोसायटी कल्याण, खानदेश मंडल हाऊसिंग सोसायटी जी आहे, एक बिल्डिंग असते ना अपार्टमेंट सोसायटी, त्यांची नोटीस आहे. त्यांचा काहीतरी मेंटेनन्स चार्जेस, लेट फी चार्जेसच्या संदर्भात. कंपनीची इंडस्ट्री नोटीस जय किसान ॲग्रो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांची नोटीस आहे पा सॅम्पल. लिगल पब्लिक नोटीस पा याच्यामध्ये एक सेक्शन दिलेलं आहे अंडर सेक्शन 4C, काहीतरी असं द्यावं लागतं लिगल नोटीसमध्ये. टेंडर नोटीस, प्रिंटिंग बुक मागायचे आहेत त्यांना TYBAच्या AECचे, हो, तर त्याच्यासाठीची पण लिगल नोटीसचा सॅम्पल दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर कॉलेजमध्ये एक IQC नावाचा सेल असतो, त्याची ती ऑफिशियल नोटीस आहे. तर अशा पद्धतीच्या विविध प्रकारच्या नोटिसेस ह्या असतात आणि नोटीसचा मूळ जो हेतू आहे तो टार्गेटेड ऑडियन्सला कोणत्या दिवशी कशा स्वरूपामध्ये कुठं मीटिंग बोलवलेली आहे ही सूचना कळावी म्हणून ते सगळे लोक तिथं जमा होतात आणि मग त्याच्यामध्ये चर्चा होते. दॅट इज द डिफरंट इश्यू. ओके, तो पुढचा भाग झाला. सो इन शॉर्ट डिअर स्टुडंट्स, यू माइट हॅव अंडरस्टँड डिटेल्स व्हॉट इज द नोटीस, व्हॉट आर इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, व्हॉट आर इट्स टाईप्स, व्हॉट आर इट्स फंक्शन, फॉर व्हॉट इट इज मीन्ट, हे आपण आता या शॉर्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये डिटेल्समध्ये शिकलो. एक्झाम्पल्स इथे आहेत, याची प्रिंट तुम्ही काढून घ्या किंवा सवडीमध्ये एक एक तुम्ही पाहू शकतात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून पण पाहू शकतात. सो डिअर स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. मी पुन्हा सांगतो, इथे आपले सगळे व्हिडिओ लेक्चर्स रेग्युलरली अपलोड होईल. संपूर्ण सिलॅबस कव्हरअप होईल. एकही ओळ, एकही टॉपिक राहणार नाही. तुम्हाला वेळोवेळी त्याची नोटिफिकेशन यावी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, तर मी टाकलेली कोणतीही पोस्ट, मटेरियल, व्हिडिओ तुम्हाला कळावं, लवकर नोटिफिकेशन यावी म्हणून सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. थँक्यू.